हॅलो एव्हरीवन, मी तुमचं स्वागत करतो श्री गणेश ज्युनियर कॉलेजच्या या ऑनलाईन सेशनमध्ये. मी प्राध्यापक रोहन क्षीरसागर या ठिकाणी स्वागत करतो तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये आर के फिजिक्स. ओके, तर या ठिकाणी आपण पाहत आहोत ऑसिलेशन, आणि ऑसिलेशनमध्ये जो नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहोत दॅट इज मीन्स ऑसिलेशन ऑफ स्प्रिंग ब्लॉक सिस्टम. ऑसिलेशन ऑफ स्प्रिंग ब्लॉक सिस्टम. ठीक आहे, तर यामध्ये आपण पाहूयात की कशा प्रकारे लिनियर एसएचएम किंवा ऑसिलेशन ऑफ स्प्रिंग ब्लॉक सिस्टम या ठिकाणी ऑपरेट होते. ठीक आहे, तर मग आता यामध्ये आपण व्यवस्थितपणे पाहूया की कशा प्रकारे ही सिस्टीम या ठिकाणी येते. ठीक आहे, तर मग आता स्प्रिंग ब्लॉक सिस्टम पॉईंटचं नाव आहे स्प्रिंग ब्लॉक सिस्टम. तर मग स्प्रिंग ब्लॉक सिस्टममध्ये आपण एक स्प्रिंग असणार आहे, बरोबर. सपोज ती व्हर्टिकली असो किंवा हॉरिझॉन्टली या पद्धतीने सस्पेंड केलेली असेल विथ मास m. ओके, सो याचे ऑसिलेशन्स होते, काय डिस्प्लेसमेंट होती. सो इन दॅट व्हॉट हॅपन हिअर दिस f इज प्रपोर्शनल टू -x means that displacement which occur over here. So for this what we have to say, okay, so here by the Hooke's law, elastic force is developed in the spring. So this force we have to call it as a restoring force. तर त्याला आपण काय म्हणतोय, रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतोय. ओके, सो हे इक्वेशन भेटलं, इक्वेशन फर्स्ट म्हणूया. सो हिअर f इज इक्वल टू -kx. सो k इज स्प्रिंग कॉन्स्टंट, दॅट प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज स्प्रिंग कॉन्स्टंट ओवर हिअर. ओके, आफ्टर दिस so if we consider that spring is massless, जसं massless आपण स्ट्रिंग म्हटलं होतं तसं स्प्रिंगला जर massless म्हटलं, then the spring force or restoring force is same everywhere in the spring. जसं आपण इन द स्प्रिंग जसं आपण पाहिलं होतं ना मासलेस स्ट्रिंगसाठी, तसंच मासलेस स्प्रिंगसाठी पाहतोय आपण. तर यामध्ये स्प्रिंगमध्ये असणारा जो फोर्स आहे तो एव्हरीवेअर काय असेल, सेम असेल व्हेन स्प्रिंग इज मासलेस. ओके, ॲट दॅट टाइम नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट, so spring constant k is depends on length of the spring. तर कशावर डिपेंड आहे, लेंथ ऑफ द स्प्रिंग L वरती डिपेंड आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर अँड रेडियस अँड मटेरियल ऑफ द स्प्रिंग, रेडियस अँड मटेरियल ऑफ द स्प्रिंगवर डिपेंड आहे. ठीक आहे, तर कशा प्रकारे डिपेंडन्सी ते पाहूया. k इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ स्प्रिंग, म्हणजेच काही KL इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो हा जो ग्राफ आहे आपण जर पाहिला काय, स्प्रिंग कॉन्स्टंट अगेन्स्ट लेंथ.
म्हणजे इथं स्प्रिंग कॉन्स्टंट के असेल, इकडे लेंथ ऑफ स्प्रिंग असेल, तर हा ग्राफ कसा येईल, या पद्धतीने हा ग्राफ येतो. हा ग्राफ कसा येतो, कर्व लिनियर ग्राफ येतो. हां, तर इथे काय म्हणू शकतो आपण, के इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/L. तर हा काय झाला, हायपरबॉला. नेचर ऑफ ग्राफ इज हायपरबॉला. ठीक आहे, रेक्टँग्युलर हायपरबॉला. ठीक आहे, तर या पद्धतीने आता पुढे आपल्याला पाहायचं आहे. पहा, इथपर्यंत बेसिक लक्षात आला असेल. इथपर्यंत काय लक्षात आलं असेल, बेसिक लक्षात आला असेल. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे स्प्रिंग पेंड्युलम. काय स्टडी करायचं आहे, स्प्रिंग पेंड्युलम. आता स्प्रिंग पेंड्युलममध्ये पहा, या पद्धतीची स्प्रिंग असणार आहे, त्याला मासे माटायचे आणि त्याला आपण व्हर्टिकली काय करणार आहे, ऑसिलेट करणार आहे पेंड्युलम टाईप. पण ही डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, स्मॉल डिस्प्लेसमेंट एक्स असणार आहे. ही डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, मग आपण याला काय म्हणू शकतो, व्हेन massless spring attach to the small mass which having small oscillation, then system is said to be, तर या सिस्टीमला काय म्हणायचं आहे, द सिस्टीम इज सेट टू बी स्प्रिंग पेंड्युलम. द सिस्टीम इज सेट टू बी स्प्रिंग पेंड्युलम. तर स्प्रिंग पेंड्युलम बाबत आपण शिकलेलो आहे. काही टर्म्स या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. तर कुठल्या कुठल्या टर्म्स आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायच्या आहेत त्या आपण पाहूयात. तर त्या टर्म्स असणार आहेत त्या व्यवस्थित पहा या ठिकाणी. ठीक आहे, तर कुठल्या कुठल्या टर्म्स असणार आहेत आपण म्हणूया या ठिकाणी. फॉर अ स्प्रिंग पेंड्युलम, so for the spring pendulum what should happen, we have f is equal to what, minus kx. We are aware about the what is k and what is x. X is displacement, small linear displacement, and k is spring constant and f is spring force. So as we know by Newton's second law, what should we have, this f is equal to ma. So we have m into dx square by dt square. So as we know this a is equal to d square x by dt square. So hence m into d square x by dt square is equal to minus kx. After rearranging equation and dividing throughout by m, already differential equation झाले पण परत या ठिकाणी पाहतोय. So d square x by dt square plus k upon m into x is equal to 0. So this k upon m आहे, that is called as angular frequency. आपल्याला माहिती आहे त्याला काय म्हणतात, angular frequency omega. So since omega square is equal to k upon m and hence omega is equal to under root k upon m. ठीक आहे, हे झालं angular frequency. So for the time period of spring pendulum is what, we have equation for time period t is equal to 2 pi upon omega. So t is equal to what, we have 2 pi upon omega. So as we value of 2 pi omega is what, 2 pi in root of, पुट जर केलं तर ते रेसिप्रोकली वर येईल m upon k च्या फॉर्ममध्ये. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड ऑफ स्प्रिंग ऑसिलेटर और स्प्रिंग पेंडुलम. ओके, सो आफ्टर दिस इकडे पहा आता फ्रिक्वेन्सी ऑफ स्प्रिंग ऑसिलेटर्स किंवा स्प्रिंग पेंडुलमसाठी काय येईल. So for the frequency we have equation for the frequency. So for the frequency we know that n is equal to 1 upon t. So we have 1 upon 2 pi in root of k upon m, reciprocal of
t. So this is the equation for frequency. ओके, आता इथे एक त्या ठिकाणी नोट येतं किंवा रिमार्क म्हणूया. काय रिमार्क आहे? सो टाइम पिरियड व्यवस्थित लक्षात घ्या. टाइम पिरियड ऑफ स्प्रिंग पेंडुलम, टाइम पिरियड ऑफ स्प्रिंग पेंडुलम independent, time period of spring pendulum is independent of काय, it is independent of acceleration due to gravity, acceleration due to gravity. Hence the spring oscillation of spring pendulum, clock based on, असं म्हणूया, clock based on spring pendulum will show, काय शो करेल, कारण इंडिपेंडेंट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, विल शो सेम टाइम एव्हरीवेअर. एव्हरीवेअर म्हणजे कुठे? हिल, मून, whatever we have, etc. So this is the important remark here. So acceleration due to gravity does not affect the time period of clock which having spring oscillator. So this is, you should understood. After this, what happen if next remark or point we have, important point, just look carefully. We have to say remark first, then remark second. Important remark over here. So remark second is what? If if spring pendulum oscillates vertically, spring pendulum oscillate vertically, look carefully, vertically made plane on horizontal surface or on inclined plane म्हणजे हॉरिझॉन्टल सरफेस असो किंवा इन्क्लाइंड प्लेन असो. ओके, देन द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन, remains unchanged. म्हणजे हा जो टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन आहे तो रिमेन काय राहणार आहे? अनचेंज. अदरवाइज इट इज ऑसिलेट हॉरिझॉन्टली ऑन सरफेस, अदरवाइज इट इज ऑसिलेट्स ऑन इन्क्लाइंड प्लेन लाईक दिस. याच्यावर असो किंवा प्लेन सरफेसवर असो तरी त्या ठिकाणी टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन काय राहणार आहे? सेम राहणार आहे. ठीक आहे. सो द इन्क्लिनेशन डज नॉट अफेक्ट द टाइम पिरियड ऑफ स्प्रिंग ऑसिलेटर or spring pendulum. Okay, then second thing, next remark, याला second remark म्हटले, याला first म्हटले, याला remark third म्हणा. remark third मध्ये काय आहे? व्यवस्थित पहा. if the mass of particle increases, then
टाइम पिरियड also increases. का टाइम पिरियड also increases. कारण का टाइम पिरियड also increases. का या ठिकाणी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम, म्हणजे मास वाढलं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर टाइम पिरियड पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, सो दिस इज द थिंग ओव्हर हिअर. देन अँड याच्यातच म्हणा अँड काय असतं या ठिकाणी पुढे अँड काय म्हणता येईल व्यवस्थित पहा. अँड व्हॉट वी हॅव अँड इफ द spring constant increases, then time period decreases. फॉर्म्युला पाहू शकता, टाइम पिरियड decreases. Why? Because t is inversely proportional to square root of k. Okay, and vice versa. म्हणजे काय होईल, जर स्प्रिंग ऑसिलेटरचं स्प्रिंग कॉन्स्टंट इन्क्रीज झाला तर टाइम पिरियड डिक्रीज होईल आणि स्प्रिंग कॉन्स्टंट जर डिक्रीज झाला तर टाइम पिरियड इन्क्रीज होईल. हे व्हायस वर्सा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट रिमार्क दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ. व्हॉट द फोर्थ रिमार्क इज व्हेन two masses attach to the spring oscillator, spring pendulum किंवा oscillator म्हणू शकता. Two masses is attached to the spring pendulum M1 and M2 and made to oscillate, म्हणजे ऑसिलेट करायला लावत आहेत. ओके, देन व्हॉट हॅपन्स, सपोज दिस इज M1 and this is, look carefully, the spring is between those two, this is M2, this is we have to K. Then formula for that time period, the updated formula over here, just look carefully. So the formula is t is equal to 2 pi in root of mu upon k. Mu is what? Mu is equal to m1 m2 upon m1 plus m2. You have to use the formula for center of mass, that is the formula of reduced mass. Formula of reduced mass over here. This is the remark 4th. Then remark 5th. Okay, so for the next remark 5, you have to take screenshot for this. Remark 5, that is, if mass m attach to vertical spring and it stretched y0 in equilibrium condition, म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये आणि ऑलरेडी स्ट्रेच झालेली आहे. किती? y0 एवढी स्ट्रेच झालेली आहे. किती स्ट्रेच झालेली आहे? y0 इक्विलिब्रियम कंडिशनला या पद्धतीने मास m आहे, y0 स्ट्रेट झालेली आहे. मग ॲक्ट होणारा फोर्स हा काय आहे? ky0 डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट, आणि हा डाऊनवर्ड कुठला आहे? mg. हे बॅलन्स करता याला कारण इक्विलिब्रियम कंडिशनला आहे, म्हणजे हे काय येईल? ky0 इज इक्वल टू mg. ky0 इज इक्वल टू mg. बरोबर. मग आता हेन्स व्हॉट वी हॅव, k अपॉन m इज इक्वल टू
जी अपॉन y0 आणि मग एम अपॉन के म्हणजेच काय असतं, एम अपॉन केच्या फॉर्ममध्ये घेऊ. हेन्स एम अपॉन के इज इक्वल टू y0 अपॉन जी. म्हणजे मग सो टाइम पिरियड टी इज इक्वल टू काय त्या इक्विलिब्रियम कंडिशनला टी इज इक्वल टू y0 अपॉन जीच्या फॉर्ममध्ये. ओके, सो डिस्प्लेसमेंट अपॉन ग्रॅव्हिटीच्या टर्म्समध्ये येईल. ठीक आहे, तर या पद्धतीने व्यवस्थित लक्षात घ्या. हे रिमार्क सांगितले 4 ते 5. ठीक आहे, आता नेक्स्ट रिमार्क पण या ठिकाणी रिमेंबर ठेवायचं आहे की टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, नेक्स्ट रिमार्क लास्ट रिमार्क या नवीन पॉईंटकडे जाणार आहोत आपण. तर नेक्स्ट रिमार्क इज व्हॉट, लुक केअरफुली. या ठिकाणी लास्ट रिमार्क आहे, रिमार्क 6. सो रिमार्क 6 कसा आहे पहा. इफ टू masses attach to spring and it oscillates due to only one mass, then मग त्यावेळेस काय हे मास असेल यम आणि इकडे हे ऑसिलेट करणारं मास असेल m1. तर त्या केसमध्ये टाइम पिरियड येईल 2 पाय इन रूट ऑफ m1 अपॉन के. म्हणजे मास ऑफ ऑसिलेटिंग, बरोबर, मास ऑफ ऑसिलेटिंग पार्टिकल अपॉन फोर्स कॉन्स्टंट. तर या पद्धतीने स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट काय असेल प्रत्येक ठिकाणी के असेल, हे लक्षात घ्या. तर या कंडिशनला हे 5 ते 6 रिमार्क्स आहेत. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे व्हॅरियस अरेंजमेंट्स ऑफ स्प्रिंग. नेक्स्ट पॉईंट काय पाहायचं आहे, व्हॅरियस अरेंजमेंट्स ऑफ स्प्रिंग. व्यवस्थित पहा. Arrangements of spring. So when we discussing about various arrangements of spring, at that time what happens, series combination of spring. So first we have to study series combination of spring. So series combination of spring, at that time what happens, we have taken 2 spring over here like this. Just look carefully. या पद्धतीचे अरेंजमेंट पाहिजे सिरीजला. ही फर्स्ट स्प्रिंग, त्याचं स्प्रिंग कॉन्स्टंट K1, दिस इज सेकंड and which attached to the mass m, and this is K2. Okay, or vertically we have like this. This is horizontal, and for vertical like this. K1 and K2 spring constant. At that time how we find the, so both having displacement different. So for this displacement x1 x2 and force is constant because attached mass is same, and combined displacement is what, x is equal to x1 plus x2. So we have f is equal to k1 x1 minus f is equal to minus k2 x2. So we have put in the form of x1 and x2. तर x1 x2 च्या फॉर्ममध्ये आपण काय करणार आहे, रिअरेंज करणार आहे. कसं करणार आहे, इन टर्म्स ऑफ okay, in terms of x1 and x2 we have arranged this. So how we have arranged this, look here. So this is x is equal to x1 plus x2. At that time how we draw this,
this x is equal to x1 plus x2. So we have equation x1 is equal to f upon so we have minus sign cancel, so f upon k1, and x2 is equal to f upon k2. So hence x is equal to f upon k1 plus f upon k2. Then what happened? So we have x is equal to, so for this combine, for combined we have f is equal to kx, ks. So k f upon ks also here. So we have f upon k1 plus f upon k2. Resultant displacement साठी जे कंबाईन इक्वेशन येईल फोर्सचं ते एफ के एस इंटू एक्स येईल. मग या पद्धतीने मग काय येईल, एफ एफ कॅन्सल कॉमन घेऊन हे 1 अपॉन के एस इज इक्वल टू 1 अपॉन के वन प्लस 1 अपॉन के टू. मग हेन्स के एक्स इज इक्वल टू काय येईल, के एक्स इज इक्वल टू येईल के वन के टू अपॉन के वन प्लस के टू. So this is the combination of spring formula. Okay, after this we have studied the second combination. The second combination is parallel, and before that we have the equation for time period. So which kind of equation for time period for the series combination? So hence time period is, so time period is what, this t is equal to 2 pi in root of m upon ks, in root of m upon ks. Okay, so this is the equation for time period, and for the frequency we have n is equal to 1 upon 2 pi in root of ks upon m. So this is the for frequency and this is for time period. After this we have for the parallel combination, and for the parallel combination how we find this, just look here. So for the parallel combination we have the combination like this. This combination is also called as parallel, and another one is what, suppose like this. So this combination is also called as parallel. Okay, so for these two combinations what we have here, this combination is also called as parallel, these three combinations. Okay, so मग parallel ला कसं फाइंड करायचं, parallel ला काय होतं, फोर्स चेंज होतं आहे. पॅरललला काय चेंज होतं, फोर्स डिफरंट अप्लाय होतात, बरोबर. मग आता ह्या कंडिशनला कशा प्रकारे येईल, सो इन पॅरलल F1 is equal to minus K1x, so displacement is same, and F2 is equal to minus K2x. So hence resultant force F is equal to F1 plus F2. So F is equal to Kp into x. So hence F is equal to F1 plus x किती आहे, minus K1x plus minus K2x, आणि इकडे minus Kp x is equal to minus K1 minus x minus K2x. So minus minus cancel, Kp x is equal to K1 plus K2 in bracket into x, x cancel, Kp is equal to what, K1 plus K2. सिरीजला या पद्धतीने येतात, सॉरी पॅरललला. ठीक आहे, आणि मग त्याच्यावरून त्याच्या टाइम पिरियडचे इक्वेशन्स येतील, ते इकडे लिहितो पहा कशा पद्धतीने येतील, व्यवस्थित पहा. ठीक आहे, तर टाइम पिरियड t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m अपॉन Kp, आणि ऑसिलेशन फ्रिक्वेन्सीसाठी 1 अपॉन 2 पाय इन रूट
KP/m या फॉर्ममध्ये. टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. ओके, सो होप सो तुम्हाला लेक्चर्स आवडले असतील. ओके, सो थँक्यू. तुम्ही कॉमेंटद्वारे कळवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे. व्यवस्थितपणे पाहून घ्या. कोणाला काही अडचणी असतील तर विचारून घ्या. ओके, थँक्यू तुमच्या सपोर्टबद्दल आत्तापर्यंत दिलेल्या. तर हे ऑसिलेशनचं स्प्रिंग ऑसिलेशनबाबत होतं. ठीक आहे, तर RK फिजिक्स या चॅनलतर्फे मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.